तत्वगुणांचं बाळ करू. ज्या शिवरायांनी आम्हाला दिलं त्या शिवरायांच्या चरणावरती नतमस्तक होऊन आपल्या सगळ्यांना संबोधित करण्यासाठी आदरणीय मनोज जरांगे पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत. जय जिजाऊ, जय शिवराय. मनोज जरांगे पाटील तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. मनोज जरांगे पाटील तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. पाटील, हा जनसमुदाय तुमच्यावरती नितांत प्रेम करतो आहे आणि तुमची वाट बघत सकाळचा पहाट जरी झाली दिवसाची रात्र तुम्ही आमच्यासाठी करताय. आमचं तुम्ही काळीच आहात. कारण तुम्ही सकाळी पुन्हा उठणार आहात, पुन्हा चालायला लागणार आहात. कारण हे आम्हाला सुद्धा तुमच्याकडे बघितलं की आमच्या डोळ्याला पाणी येतं आणि हा मराठा समाज तुमच्यासाठी या ठिकाणी बसलाय आणि आपण मराठा समाजाला संबोधित करायचं आहे. हॅलो, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवराय वाघोली चंदननगर खराडी बायपासच्या जमलेल्या माझ्या तमाम मराठा बांधवांना माझा मानाचा जय शिवराय. मराठा आरक्षणाची ही लढाई आता शेवटच्या टप्प्यात आहे. आपल्याला हे आपल्या मुलांसाठी ही लढाई आता जिंकायची. ही आरक्षणाची लढाई आपण जिंकत आणली, आता थोडी राहिली. म्हणून मराठा समाजानं हा लढा यशस्वी व्हावा यासाठी सरकारला 7 महिन्याचा वेळ दिला. सरकारनं आरक्षण न दिल्यामुळं आपल्याला मुंबईला जाण्याची वेळ आली. आपली सरकारकडं एक प्रामाणिक होती. मराठा समाजाच्या 54 लाख नोंदी मिळाल्या, ते प्रमाणपत्र लगेच द्या. जे 54 लाख प्रमाणपत्र मिळाले त्यांच्या सगळ्या परिवारांना सुद्धा आपण त्या आरक्षणाचा लाभ द्या. 54 लाख प्रमाणपत्र आणि त्याचा परिवार असा जर हिशोब केला तर 2 ते 2.5 करोड मराठ्यांना आत्ताच आरक्षण मिळतं. इतकं आरक्षण मराठ्यांना या लढ्यामुळे मिळालं. 2-2.5 कोटी मराठा समाज आरक्षणात जाईल, बहुतेक या भावनेतूनच सरकारनं ते प्रमाणपत्र वाटप केले नसावे. 54 लाख प्रमाणपत्र आणि त्याच्या परिवाराचा दिलेला प्रमाणपत्राचा आकडा 2-2.5 कोटी आणि ज्यांचे प्रमाणपत्र मिळाले किंवा ज्यांच्या नोंदी निघाल्या त्याच नोंदीच्या आधारावर ज्यांच्या नोंदी मिळाल्या नाहीत त्या सगळ्या सोयऱ्यांना त्याच नोंदीच्या आधारावर आरक्षणाचा लाभ देण्यात यावा, असा कायदा पारित करावा अशी मागणी आपण त्यांच्याकडे केली आणि त्यांनी ती मान्य सुद्धा केली. परंतु तो अध्यादेश आणि कायदा मंजूर केला नाही. म्हणून या 3 गोष्टीसाठी, म्हणजे या 3ही गोष्टी आपल्या कायद्याच्या चौकटीत राहून आपल्याला देता येतात. आपल्या नोंदीही कायद्याच्या चौकटीत असूनही मराठ्यांना आरक्षण दिलं जात नाही. म्हणून महाराष्ट्रातल्या मराठ्यांनी ठरवलं
की आता पोरं जर मोठे करायचे असले तर आता हे आरक्षण मिळवण्यासाठी मुंबईकडे गेल्याशिवाय पर्याय नाही. म्हणून मराठे आता आज 4 दिवस झाले मुंबईकडे निघाले. मुंबईकडे जाणारा आपला बांधव ना थंडीचा विचार करतोय ना जेवणाचा विचार करतोय. प्रत्येक जण एका पुढं एक असं करून मुंबईकडे निघाले. या गाड्यात असणारा मराठा समाज आणि ते पोरं या समाजाच्या न्यायासाठी कितीही त्रास झाला तरी कोणाला सांगायला तयार नाही, स्वतः सहन करतोय, पण मुंबईच्या दिशेनं निघालाय. या पुणे जिल्ह्यातल्या वाघोली आणि